इथं आहे कोंबड किल्ला आणि इथून आपल्याला जायचं आहे या मार्गे. तर त्याला दुसरं नाव आहे कुंजरगड. तर आता आपल्या इथून जायचं या गुफेतून. तर हवा येते, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, तर चला. खूप स्ट्रगल आहे. कुंजरगड म्हणजेच कोंबड किल्ला. अकोले तालुका हा दुर्गसंपन्न किल्ला आहे. या तालुक्यात अनेक लहान मोठे किल्ले आहेत. त्यापैकी रतनगड, हरिश्चंद्रगड, भैरवगड, कळसुबाई, पट्टा किल्ला असे अनेक लहान मोठे किल्ले आहेत. त्यापैकी एक अपरिचित दुर्गरत्न म्हणजे कुंजरगड आहे. तर आहे कुंजरगडची माहिती म्हणजेच कोंबड किल्ल्याची, जी आज आपण सविस्तरपणे जाऊन पाहणार आहोत. तर इथं आहे खाली फोपसंडी. तर फोपसंडी गावात जाऊन आपण तिथलं प्रत्यक्षात अनुभव घेणार आहोत की खरंच एक तास सूर्य उशिरा उगतो की नाही. चला तर मग. तर जय शिवराय मित्रांनो, मी शिवा आणि आज आपण आलो आहोत फोपसंडी येथे. तर समोर दिसणारी फोपसंडी. तर असं सांगितलं जातं की इथं एक तास सूर्य हा उशिरा उगतो. तर इकडे आता पाहू शकता आपण, सूर्य आलाय वरती, पण चारही बाजूने डोंगर असल्यामुळं इथं सूर्य उशिरा उगत असावा असं म्हटलं जातं. तर या फोपसंडी गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तर इथं पॉप नावाचा एक इंग्रज अधिकारी राहत होता आणि तो दर रविवारी म्हणजे संडेला इथं एक फेरफटका मारायचा, म्हणून इथल्या लोकांनी त्याला पॉप संडे असं नाव पडून ते सर्वसाधारण नाव फोपसंडी असं पडण्यात आलंय. तर इथं समोर दिसते आपल्याला फोपसंडी गाव आणि या फोपसंडी गावातूनच आपल्याला वरती चढाई सुरुवात करणार आहोत. तर इथं आहे आपलं हे फोपसंडी गाव आणि ह्या फोपसंडी गावातूनच आपण जाणार आहोत आता कुंजरगडाला म्हणजेच कोंबड किल्ल्याला. तर हा दिसणार वरती कुंजरगड. तर इथं आहे कोंबड किल्ला आणि इथून आपल्याला जायचंय या मार्गे. तर त्याला दुसरं नाव आहे कुंजरगड. कुंजरगड हा कोंबड किल्ला या नावानेही ओळखला जातो. कुंजरगडाच्या जवळ फोपसंडी नावाचे गाव आहे. या गावाला अनेक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सह्याद्री गिरीकंदरातील चौफेर डोंगरामध्ये दरीत वसलेले फोपसंडी गाव. गावकऱ्यांना उशिरा सूर्यदर्शन होते तर सायंकाळी थोडे लवकर अंधारून येते. फोपसंडी गावचा इतिहास असा की येथे ब्रिटिश अधिकारी पोप याचे हे आवडते गाव. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात तो दर रविवारी या गावात येत, म्हणून फोपसंडे असे नाव पडले. त्याचा पुढे अपभ्रंश होऊन गावाला फोपसंडी नाव पडले. तर छोटे बच्चे पार्टी होती तिथं गाया चाऱ्यासाठी गेले, ती पाहू शकता. आणि त्यांच्याकडून काय घडाची माहिती घेतली. एक नेड म्हणू शकतो किंवा मोठी गुफा म्हणू शकतो. त्या गुफेत जायचा मार्ग त्यांनी सांगितलाय. तर ते गड माथ्यावरती आपल्याला जाऊन पाहावं लागेल. आम्ही 2 वेळेस आम्हाला काही भेटलं नाही. आता एक छोटे बच्चे पार्टीकडून माहिती भेटली. बघूया तर भेटतंय की नाही, आपण प्रयत्न करूया. भेटलं तर अतिउत्तम, नाहीतर गड एक्सप्लोअर करून आपण परत येणार आहोत. कुंजरगडावर तुम्ही 2 मार्गाने जाऊ शकता, फोपसंडी गावातून आणि विहीर गावातून. पुणे आळेफाटा ओतूर मार्गे जाता येते किंवा अकोले कोतुळ मार्गे जाता येते. गडाची चढाई ही सोप्या पद्धतीची असून गडावर 1 ते 1.5 तासात जाता येते. रांजण खळगी. तर आता आपण दुसऱ्या पॅचमध्ये येऊन थांबलोय. तर इथे एक मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊन आपण आता वरती जाणार आहोत. आणि इथूनच समोर दिसणारा हा कुंजरगड. तर इथं हा जाळपट्टा काढलेला दिसतो, त्या रस्त्याने आपल्याला वरती जायचे. ही समोर दिसणारी तटबंदी.
चढण्यासाठी स्थानिक लोकांनी खर्च केलेला आहे, त्या खाचांचा वापर करून आपण वरती चढणार आहोत. चला तर मग. तरी आहे कुंजरगड तटबंदी, ती थोडी तुटलेली आहे, व्यवस्थित आहे, इथं मात्र थोडीशी तुटलेली आहे. गडावर पाहण्यासारखे अनेक ठिकाणे आहेत. गडाची तटबंदी, वाड्यांचे अवशेष, पाण्याची टाकी, घराची ज्योती असे गडपणाचे अवशेष पाहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरून मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते. हरिश्चंद्रगड, कलाडगड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसुबाई रांगही दिसते. तर या कुंडात हनुमानाची एक मूर्ती आहे. हनुमानाची नसून तर ती वेगळ्या देवताची मूर्ती आहे, ज्याच्या हातात धनुष्यबाण आहे. तर कसली मूर्ती आहे माहीत नाही, तर ज्यांना कोणाला माहिती त्यांनी कमेंट करून नक्की कळवा. तरी ते एक पाण्याचा कुंड आहे आणि हे पाणी पिण्यासाठी वापरतात. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आणि किती शुद्ध आहे, खराब आहे. तर पाणी पाहू शकता तुम्ही, अतिशय शुद्ध असे पाणी. तर कुणी जर कुंजरगडावर जर आलं तर त्यांना पाणी जर भेटलं नाही तरी तर नक्की यावा, कारण पाणी पिण्याजोगतं आहे. तर हे आत्ता बांधण्यात आलेलं आहे. वरती पत्रे वगैरे नाही, कारण इथं वाऱ्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे. तुम्ही या झेंड्याचा अंदाज करून पाहू शकता किती वारं आहे. त्यामुळे याच्यावरती पत्रे वगैरे काय बसवता आले नाही. की मला वाटतं नवीन काम चालू करत असावा, तर इथं विटा वगैरे आणून ठेवलेलं आहे. ऑक्टोबर 1670 मध्ये दिंडोरीचे रणक्षेत्र गाजून छत्रपती शिवाजी महाराज कुंजरगडावर आले होते, याची नोंद इतिहासात आहे. मराठ्यांची फौज येथे विश्रांतीसाठी होती. दिंडोरीच्या लढाईतील जखमींची येथे शुश्रूषा केली होती, म्हणजेच त्यांच्यावर उपचार केले होते. कुंजरगडाच्या पायथ्याला पूर्वेला एक अपरिचित गुफा आहे, जी अद्याप कुणालाही माहीत नाही. स्थानिक लोकांना विचारून तुम्ही ती पाहू शकता. तर असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्यासोबत असणारे मावळे हे या गुफेचा वापर आपल्यासोबत असणारे लूट किंवा लपून बसण्यासाठी करत असत. इथं पण आहे पाण्याचे टाके आणि ते सुद्धा सुस्थितीला चांगले आहेत, व्यवस्थित आहेत. हे पहा, पाणी पाहू शकता, एकदम शुद्ध पाणी आहे. तर अद्याप आम्हाला ती गुफा काय भेटलेली नाही. मला गुफा तर काही भेटली नाही, पण आता भूक लागली, तर आता घरून आणली आम्ही शेंगदाणा चटणी, भाजी आणि चपाती. मस्त ताव मारतो आणि परत आता गुफा शोधायला सुरुवात करतो. तर हा एक खाली जातोय रस्ता, तर त्या रस्त्याने आपण आता खाली जाणार आहोत आणि ती गुफा शोधणार आहोत. तर इथं स्थायिक लोकांना विचारलेलं आहे, तर ते बोलले का इथं आहे एक गुफा, तर आपण जाऊन शोध घेऊया त्या गुफेचा. तर इथे गुफा आहे, पण ही ती गुफा नाही जिच्या आपल्याला शोध मोहीम चालू आहे. तरी ही वेगळी गुफा आहे. तर इथं तुम्ही आरामशीर एक टेंट लावू शकता, इथं जागा आहे टेंट लावायला.
जर तुम्हाला मुक्काम करायची वेळ जर आली तर तुम्ही इथं आरामशीर मुक्काम करू शकता, काही अडचण नाही. फक्त तुम्हाला इथं जेवणाची स्वतःची सोय करावं लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी टाके भरपूर आहेत, फक्त जेवणाची सोय तुम्हाला स्वतः करावं लागेल किंवा गावातून तुम्हाला जेवण घेऊन यावं लागेल. तर आता अजून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि खाली उतरून आपल्याला त्या गुफेमध्ये जायचं आहे. भेटली का? तर गुफा भेटलेली आहे. आता आपल्याला जायचं त्या गुफेमध्ये. हां, कुठे आहेत? तर सगळं करायचं, पण ही दिसणारी जी व्हिडिओमध्ये दिसणारी जी वनस्पती आहे हिच्यापासून 4 हात लांब राहायचं. कारण ही जर तुमच्या शरीराला कुठेही लागली तर तुम्हाला अतिशय जोराच्या प्रमाणात खाज येऊ शकते आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, इतकी जोराची खाज येऊ शकते. तर याला गावठी भाषेत आग्याचे बोंड म्हणतात. वनस्पतीशास्त्र किंवा पुस्तकी भाषेत काय बोलतात माहीत नाही. तर आता आपण आलो तिथं गुफेमध्ये आणि ह्या गुफेत आपल्याला जायचंय. तर ही आहे आरपार जाणारी गुफा. चला रे. थांबताय पण आपल्याला जायच्या त्या गुफेमध्ये. एवढं वाया लागत आहे. मला पण येऊ द्या रे. जाता येते ना? मला व्हिडिओ चालू होता. माझं तर हा सर दर तुझ्याकडे एकच मिनिट. तर आता आपल्या इथून जायचं आहे हवेतून. तर हवा येते, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, चला चला. हातात कॅमेरा आणि बॅटरी घेऊन चालणं थोडं कठीणच आहे. प्रयत्न करूया. चला, पोहोचले का रे? हा का? आता तर मी तर अजून मध्यभागीच आहे. तर तिथे प्रकाश दिसतोय म्हटल्यावर जवळ आलेलं आहे. ओके. इथून आम्ही थोडं अटकलोय मी. हा, निघालं. अवघड आहे. तर आपले गड किल्ले सुंदर करण्याचं काम हे पाहुणे करू राहिलेत. त्यांचे पण आभार. आणि त्यांच्यामुळं खरंच गड किल्ले टिकून आहेत. तर फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे.
तरी आहेत. पण काय नाव तुमचं? निवृत्ती वळे. तर यांनी आता हे ग्रिलिंगचं काम चालू आहे. पाहू शकता सगळं इथं साहित्य आहे हे पहा. आणि ते आता आपले गड किल्ले सुधारण्याचं काम चालू आहे. तर हे समोर दिसतंय ते गाव आहे विहीर. इथून कोथळे पण दिसतो, पण आता धुकं जास्त असल्यामुळं दिसणं थोडं कठीण आहे. तर हे गडाचं शेवटचं टोक आहे आणि हे उत्तरेला आहे. तर इथं समोर आपल्याला दिसणार खाली विहीर गाव आहे. तर गडाच्या शेवटच्या टोकाला इथं आपण पाहू शकतो. आता ही थोडं माती गेलेली गाडलेलं आहे, पण इथं असं ही खाच पाडलेली होती, जेणेकरून शत्रू सैन्यानं हमला करण्यासाठी लपून बसण्यासाठी एक जागा होती. ती पण एक कातळ कोरीव आहे, परंतु ते अति पावसामुळं असेल किंवा जास्त दिवस असल्यामुळं ते गाडले गेले. तर हे पाहू शकता पूर्ण तुम्ही पूर्णपणे कातळ कोरीव एक खाच बनवली होती. तर त्याच्यात ते लपून राहून शत्रू सैन्यानं मारा करत असेल. अशा प्रकारचे ते कोरीव काम होते. तर इथे एक शिवकालीन मूर्ती आहे, कसली माहीत नाही आणि लक्षात येणं पण शक्य नाही. कुणाच्या लक्षात आली, कुणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा ती मूर्ती कशाची आहे. तर इथून आपण एंट्री करतोय. तर बऱ्याच ठिकाणी पडलेलं आहे, तर इथून आपण आता एंट्री करतोय. तर हे आहे राजवाडा टाईप काहीतरी, आणि इथं आहेत जुन्या वाड्यांचे अवशेष पाहू शकता. हे तर इथं भरपूर मोठे राजवाडे असावा असा अंदाज येतो. इथं पण आहेत काही पाण्याचे टाके. खाली पण मोठे टाके पण होते. तर फायनली आमचा गड पाहून झालेला आहे. तर आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला. तर ज्या मार्गे आम्ही गडावरती आलो त्याच मार्गे आता पुन्हा खाली जातोय. तर आमचा पूर्णपणे गड पाहून झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र. फोपसंडी गावातून एक पाठीमागून एक वडा लागतो. वड्यांवरती आल्यानंतर एक रानवाई देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरापासूनच थोडंसं पुढं अंतरावर आल्यानंतर आपल्याला एक डोंगर कपाऱ्यामध्ये एक गुफा दिसते. तर ती ही गुफा आहे. खूप जणांना ही गुफा माहीत नसावी, कारण याचा कुठेही काही उल्लेख नाही, कारण ही एक चोर गुफा आहे. तर असं सांगितलं जातं की शिवाजी महाराज किंवा जे त्यांच्यासोबत असणारे सवंगडी ते जुन्नर मार्गे येणारे तर इकडं पट्टा किल्ला किंवा हरिश्चंद्रगड किंवा रतनगड ह्या मार्गाला येत असताना त्यांच्यासोबत असणारे लूटमार ही सर्व इथं ठेवून इथं लपून बसायचे. आणि इथंच वरती आपल्याला कुंजरगड म्हणजे कोंबड किल्ला पाहायला मिळतो. तर त्या कोंबड किल्ल्यावर न जाता ते इथं येऊन थांबायचे. तर इथं एक 2 पाण्याचे टाके आहेत, आतमध्ये पण राहण्यासाठी जागा आहे. तर इथं ते घोड्यांना पण इथंच बांधत असतात आणि त्यांना पाणी प्यायची पण इथंच सोय होती. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथं याच्यातच
अजून एक गुफा आहे. तर ही ती गुफा आहे. तर इथं ते लपून राहायचे. तर ही गुफा एक अपरिचित आहे. म्हणजे इथं कुणालाही काहीच माहीत नाही. ही गुफा कुठे आहे, काय आहे, कसं आहे, कुणालाच काहीच माहीत नाही. फक्त इथं आता सध्या स्थायिक लोकांनाच माहिती की इथे एक गुफा आहे. हे पाहू शकता तुम्ही. पूर्णपणे स्ट्रक्चर असं आहे का इथून बाहेरचं सर्व दिसतं, पण बाहेरून आतमध्ये काय हे काहीच कळत नाही. इकडे पाहू शकता समोरून काही म्हणजे पाऊल वाट सुद्धा नाही येण्यासाठी. एक स्थायिक लोकांना मी विचारून इथं धडपड करत जंगलातून आम्ही बळच काट्याकुट्यातून इथपर्यंत आलोय. तर हे बघा, तुम्हाला हे दाखवू शकतो, बाहेरचं नजारा दाखवतोय. तर हे बघा, इथं कुठूनच कोणत्याच प्रकारचं रस्ता नाही. आणि अशा ठिकाणी ही एक अपरिचित गुफा आहे. हे बघा, आणि खाली शेती केली जाते. तरी ह्या शेती करण्यास एक लोकांनाच माहिती का इथं एक गुफा आहे, आणि त्यांना विचारून आम्ही इथपर्यंत आलोय.